नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आलेलो आहे मी हळदीला, किशोर दादाच्या हळदीला। मित्रांनो, किशोर म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा। आम्ही खूप धमाल केली। तर किशोर दादाचं तर लग्न झालं, पण सर्व रिलेटिव्ह मला विचारायचे, अरे किशोरचं झालं, तुझं कधी करणार? तर मित्रांनो, माझ्याकडं त्यांना सांगायला उत्तरच नव्हतं। मला पण वाटतं मित्रांनो, माझं एक ऑफर आता बघूया कधी होते। तर मित्रांनो, आम्ही अशी लग्नामध्ये धमाल केली। गावाकडे हळदीची मजाच वेगळी असते। तर हे मुलं आहेत ना, तुम्हाला दिसतात ते नटून थटून। तर मित्रांनो, आमच्याकडं लग्नामध्ये नाचता 12-1-1:30च्या नंतर अशी पोरं नटून थटून येतात। म्हणजे होडी काढतात किंवा गवत्या काढतात। पण इथे होडी पण नव्हती काढली आणि गवत्या पण नव्हत्या, पण छोटे छोटे मुलं असे नटून थटून मस्त आले होते। आम्हाला खूप छान वाटलं। मग त्यांना नवऱ्याकडून बक्षीस पाहिजेच राहतं, म्हणजे प्रेमाने नवरा देईल ते पैसे ते घेतात। आणि जे रिलेटिव्ह पाहुणे पण त्यांना 20 रुपये 30 रुपये, कोण 50, कोण 100 रुपये। आणि असं ते पोरं म्हणजे पैशांमुळे नाही, तर ते असं एन्जॉय पण करतात। आणि ते पण आमचे रिलेटिव्हच होते, तर त्यांनी पण खूप मजा केली आणि छान वाटलं। आम्ही पण त्यांना खांद्यावर घेऊन नाचवलं। मी किशोबाईला बोललो, अरे किती तू खांद्यावरच नाचणार, जरा ये माझ्यासोबत नाच। तर मित्रांनो, त्याला मी घेतलं नाचायला माझ्यासोबत। पण मित्रांनो, त्याचे पाय भरून आले होते, कारण सर्व त्याला उचलून नाचवत होते। त्याचे पाय भरून आले होते, त्याला काय नाचायला जमतच नव्हतं। आणि त्याला खालती घेऊन असलं तरी पण काही पोरं ऐकत नाही, त्याला खांद्यावरती घेतलं। तर खूप इथे नसताना तर खूप मजा आली। हा टोप घेऊन नसते तो माझ्या मामांचा मुलगा, सूप घेऊन नसतात ते माझे जिजू, आणि तिकडे टी शर्टवर ते जिजू, नंतर मी आहे, भाविका आहे, सोनू आहे, मम्मी, आत्या, परत रिलेटिव्ह आहेत। तर इथं आम्ही खूप धमाल केली। सर्वजण खूप एकदम आनंदाने नाचत होते, सर्व भान विसरले होते, म्हणजे कोण बघते कोण नाही सर्व सोडून आम्ही आमच्या तालामध्ये होतो। आणि लग्नामध्ये हीच मजा असते आणि सर्वांना मजा आली। तर मित्रांनो, बघा मी कसा नाचतोय, मी ते टोप घेऊन नाचतोय। आणि नंतर गणू, नंतर जिजू। मित्रांनो, खूप मजा केली, म्हणजे बघा मी कसा नाचतोय मी मस्त। आणि किशोबाईला घेतोय, तो माझा दादा आहे, त्याने पण खूप मजा केली। त्याचा एक फेवरेट डान्स पण आहे, तो पण तो खूप करत होता आणि मजा आली। सर्व कोण टोपी घालत होतं, कोण ते पहिले टोप घेत होतं, कोण कोणाला उचलून घेत होतं, कोण काय करत होतं, खूप मजा आली। तर मित्रांनो, इथं मी सूप घेऊन असं म्हणजे दाणं पाहत होतो, तर असा म्हणजे असा केला का आमच्या इकडं असा येतं बुवा दाणं पाहतो, तर असं पण मी केलं। तर मित्रांनो, ही मी बोलत होतो ते आमची भाषा। तर मित्रांनो, कशी वाटते तुम्हाला आमची भाषा? तर आम्ही असं जाम नाचलो, रात्रभर जाम मजा केली। आणि ही पाय ना कशी पोरगे नटून आले, तर जाम नाचत। तर मित्रांनो, इथे कवठा महाकाल दिसतो का तुम्हाला? कवठा महाकाल बांधला होता तो पण, त्याने पण खूप नाचला तो। अरे सूप घेऊन किती मस्त नाचत सगळे पोरं। तर मित्रांनो, आम्ही फार रातभर नाचलो आणि पाय आमचं सकाळी असं जाम दुखत, पण आम्ही नाचायचीच मजा घेतली। ही भाविका, सोनू, मामा आहे, दादा, दिनकर दादा, भाऊजी,
इकडे पोरं, नंतर मग पब्लिक पूर्ण कमी झाली होती. मग आम्हीच नाचत होतो सर्व. किशोबाईला पण खालती घेतलं होतं आणि नंतर मग आम्ही पुढे पण जाऊन म्हटलं चला आपण आता सर्व झालं आता आपण टारपा नाचूया. पण म्युझिक तर टारपाची नव्हती, पण मग आम्ही आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये आमचा टारपा नाच हा म्हणजे नृत्य डान्स आहे आणि तो आम्ही करतो. तर मित्रांनो बघा, हा आमचा तारपा नाच आहे. तर मित्रांनो हा आम्ही प्रत्येक लग्नामध्ये आम्ही असं नाचतोच मित्रांनो, कारण त्या आमच्या संस्कृतीमध्येच आमचा नृत्य डान्स आहे. तर नृत्य नाच आहे, तर तो आम्ही नाचतोच मित्रांनो. कसं वाटते तुम्हाला तारपा नाच? तर मित्रांनो नाचता नाचता माझा मित्र आला मन्नूभाई. तर मन्नूभाई बोलत होता की भाई आता थकलो, काही कुछ तो हो जाए बोले. तर मी बोला अरे थोडा नाच. म्हटलं जाऊ दे आता, मित्रांची सोयबाज झाली. म्हटलं आता चला पण नाचूया. मग आम्ही आता नाचायला लागलो. तो पण मित्रांनो कलाकार आहे, पण थोडा शांत होता. तर मित्रांनो आमचा नवरदेव त्याला काय नाचायला जमत नव्हतं, म्हणजे त्याचे पाय भरून आले होते. तर मित्रांनो असं म्हणजे खांद्यावर घेऊन नाचलं ना की आपले पाय भरून येतात. पण मग त्याला बोललो की जरा तू खालती उतरून नाच, मग तुला बरं वाटेल. नंतर मग हा बघा मित्रांनो माझा भाऊ, त्याचे एक वेगळीच ॲक्शन असते, त्याचे डान्स वेगळे असतात आणि प्रत्येक लग्नामध्ये तो त्याचे डान्स दाखवतो. ते सर्वांना आवडतात. आमचा बंड्या भाई बहुत कलाकार माणूस आहे. पण तो पण तसं मी माझ्या फॅमिलीसोबत असल्यामुळे तो पण साईडलाच होता. पण तो पण एक वेगळी कला आहे मित्रांनो. नंतर एखाद्या ब्लॉगमध्ये मी त्याला त्याची कला दाखवून तुम्हाला. मित्रांनो मी चिकूला इशारा करत होतो, चिकू पण मला इशारा करून आम्ही असं नाचत होतो. देखो मन बन गया जय. तर लग्न लागल्यानंतर मग माझी फॅमिली पहिले जेवायला नाही गेली आणि पहिले बोले नाचून घेऊ, कारण नंतर वाजू शकता नाही, त्यांचा भरोसा नाही. तर मित्रांनो माझी फॅमिली आणि मी पहिले नाचायला गेलो आणि नंतर मित्रांनो आम्ही जेवायला गेलो. तर मित्रांनो ही सर्व माझी फॅमिली आहे आणि माझ्या ब्लॉगमध्ये मी सगळ्यांना दाखवेनच. तर आम्ही खूप मजा केली सर्वांनी आणि अशी गावाकडची मजाच वेगळी असते. गरम तर होत होतं पण मजा पण वेगळी. तर मित्रांनो कशी वाटली माझी व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट्स, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.